हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असाल. मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आता आज आपण हिवाळा स्पेशलमध्ये छान असे संत्रीचे बर्फी बघणार आहोत, नागपुरी स्पेशल. तर घरातल्या साहित्यांमध्ये कसे तयार होणार आहे ते बघूया चला. आणि खूप सोप्या आणि सहज पद्धतीने तयार होते आणि चवीला तर खूप अप्रतिम आंबट गोड चवीने तयार होते. बघू शकता कलर टेक्स्चर किती छान आलेले. तर लागणारं साहित्य बघूया चला. आपण 1 किलो असं संत्री घेतलेले, ताजे घेतलेले. त्याची साल आपण थोडी थोडी नॉर्मल किसून घेणार आहेत वरच्या साईडने. थोडीच हवी आहे आपल्याला, एवढ्या 1 किलोला आपण एवढीच घेणार आहोत. फ्लेवरसाठी वापरायची आहे. आणि संत्रा सोलून संत्र्याची फोड आपण या पद्धतीने सोलून घ्यायचे. बाकीचं सगळं आपण या पद्धतीने सोलून घेणार आहोत. आतल्या बाजूने आपण सोलून घेणार आहोत. साईडला जे पांढरं आवरण जे आहे ना ते साईडला करणार आहोत. बिया काढून घेणार आहोत. बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सोलता येतात. अशा पद्धतीने सोलायचे आहेत. व्हिडिओ जसे आहेत ना तसे पटापट सोलून होतात. या पद्धतीने तुम्ही जर सोलले तर पटकन सोलून होतात. बिया काढून घ्यायच्या आहेत, नाही तर त्याच्याने कडवटपणा येतो. एक कढाई घेतली आपण छान. त्याच्यात आता आपण जेवढे संत्री सोलून घेतलेले आहेत ते व्यवस्थित टाकून घेणार आहोत. आणि 5 ते 7 मिनटं आपण हे ना कंटिन्यू गॅसवरती ठेवून देणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. आता आपण जे किसून घेतलेली साल होती ना ते फ्लेवरसाठी आपण प्युअर संत्रा बर्फी आपण काही बाहेरचे सेंट वगैरे टाकणार नाही आहोत. तर आपण ते ओरिजिनल जे किसून घेतलेले तेच टाकून घेतलेले. आता इथं आपण आहे ना काय काय साहित्य लागणार आहे बघू शकता. 1.25 वाटी आपण आहे ना खोबरं घेतलेले, पाठीमागची साल काढून. मिल्क पावडर घेतलेली आहे 1 वाटी. आणि 1 वाटी आपण साखर घेतलेली 1 किलो संत्र्याला. आता आपण मिल्क पावडर टाकून घेतली. देसी कोकोनट टाकून घेतलेले आहे या पद्धतीने. आणि साखर आपण थोड्या वेळात टाकून घेऊया. आता साखर पण टाकून घेणार आहोत. 5 मिनिटांनी साखर टाकायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून. आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे कलर असेल तर कलर तुम्ही वापरू शकता. मी थोडासा वापरलेला आहे. या पद्धतीने आपण कंटिन्यू गॅस हलवत राहायचा आहे. ही बर्फीला कमीत कमी आपण 15 ते 17 मिनटं लागतात. या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बर्फी करून बघा. तुम्हाला आवडली नाही आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप टेस्टी होते. आणि स्वातीज कॉर्नर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान आपण झटपट तयार होते. आता परत आपण हे कमीत कमी 5-6 मिनिटं आपण अशीच गॅसवर ठेवून घेणार आहोत. कंटिन्यू अशी हलवत राहायची आपल्याला. कमी आचेवरच आपल्याला ही प्रोसेस, शेवटची जी प्रोसेस असते ना ती कमी आचेवर करायची आहे. आणि ही बर्फी कडक बनवायची नाही आहे, सॉफ्टच बनवायची. त्याच्यामुळे आपण आहे ना हे जे मिश्रण चेक करायचं, जास्त कडक तर नाही झालेले, पाक तर व्यवस्थित झालेला आहे का नाही हे चेक करायचं आहे. या पद्धतीने बोटाला गोळी तयार करून बघू शकता. आता मी एका याच्यात काढून घेतलेले व्यवस्थित. आणि उलटणीला मी तूप लावून छान असं तापून घेतलेले आहे. आता आपण आहे ना वड्या पाडून घेणार आहोत. या पद्धतीने वड्या पण छान तयार झालेल्या. आता आपण आहे ना 15 मिनटं आहे ना फ्रीजला ठेवून देणार आहोत. बघू शकता किती छान वड्या तयार झालेल्या आहेत. सॉफ्ट झालेल्या आहेत, कडक पण नाही झालेल्या, खूप लुसलुशीत पण नाही आहेत. खूप टेस्टी अशा झालेल्या आहेत. बघू शकता कलर टेक्स्चर. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.